वेलकम टू आवर चॅनल। तर आज आम्ही चाललोय बस्त करण्यासाठी, तर चला मग निघूया। आता आलो तर आम्ही रोहिणी या शॉपमध्ये। हे शॉप ओझरला आहे, नाशिकमध्ये पण याचे ब्रांचेस आहे। इथून आम्ही ना सगळ्यात आधी देवीची साडी काढली आणि हे यांचं ग्राउंड फ्लोर होतं। इथे सिटिंग अरेंजमेंट होती, समोर बिलिंग काउंटर होतं आणि इथे खाली ना तुम्हाला 1000पर्यंत रेटच्या साड्या भेटतील आणि चांगल्या साड्या होत्या। देवीसाठी पण इथे साड्या राहतात, लुगडं सहावारी हे सगळं होतं तिथे। हे जे सेक्शन आहे इथे टॅवेल टोपी ब्लाऊज भेटतं। इथे 50 रुपयाला आणि 100 रुपयाला पण टॅवेल होते, ब्लाऊज पीस पण होते भरपूर पॅटर्नचे, जे आपल्याला बस्त्याला लागतंच घ्यायला। तर आम्ही ते घेतले। त्याच्यानंतर आम्ही रोहिणीच्या 3rd फ्लोअरवरती आलो। तर इथे तुम्हाला ना 260 रुपीजपासून स्टार्टिंग आहे साड्यांची। इथे तुम्हाला बस्त्यासाठी भरपूर साड्या भेटतील, स्वस्तामध्ये पण आणि खूप चांगल्यामध्ये पण। 1500पर्यंत होती इथली रेंज, म्हणजे 260पासून ते 1500पर्यंत। आणि इथे तुम्ही बघताय भरपूर सारा स्टॉक होता, खूप साड्या होत्या वेगवेगळ्या पॅटर्नच्या। एका पॅटर्नमध्ये वेगळे कलर, हळदीसाठी आजकाल गावाकडे असं म्हणजे सेम करताना तशा पण साड्या होत्या। आणि मी तुम्हाला जवळून दाखवतेच आता की कशा टाईपच्या साड्या होत्या। इथे ना ह्या थोड्याशा लाईटवेटच साड्या होत्या, लाईटवेट पण साड्या होत्या, काठापदराच्या पण साड्या होत्या आणि खूप छान साड्या होत्या। मी तुम्हाला पुढे दाखवतेच। आणि हे बघा आपली सई। आणि आम्ही जिथे बसलो होतो ना तिथे पण अशा साड्या होत्या गोल्डन बॉर्डरच्या, खूप छान साड्या होत्या, वेगळे कलर्स तुम्ही बघत असाल। तर इथे आम्ही भरपूर साड्या बघितल्या होत्या, अर्धा एक तास झाला होता तरी आमची साड्या चॉईस नव्हत्या होत। आणि मम्मीला ही पर्पल साडी खूप आवडली होती, मम्मीने लगेच अंगावर टाकून बघितली आणि मी बोलत होती का खूप छान दिसते। त्याच्यानंतर ही ग्रीन कलरची पण साडी होती। ही जी साडी आहे ना ती 1300-1400 समथिंगला आहे आणि खूप छान साडी होती। जी बॉर्डर जे आहे ना ते पण खूप छान होते। ही पण एक साडी होती, ही पण छान होती। हिचं ब्लाऊज असं भरलेलं होतं थोडंसं बाह्यांच्या साईडला, कॉन्ट्रास्टमध्ये होती आणि छान कलर होता। मम्मीने ती ग्रीन कलरची साडी अंगावर टाकून बघितली आणि छान दिसत होती। मग थोड्या वेळाने ना मम्मीची बेस्ट फ्रेंड आली, ते ओझरलाच राहतात, तर त्यांनीच आम्हाला रोहिणी शॉप सजेस्ट केलं होतं। तर इथे आमची शॉपिंग झाली होती। आता आम्ही चाललो रोहिणीच्या 2nd फ्लोअरवरती। तर तिथे ना 1000पासून स्टार्टिंग आहे, 1500पासून स्टार्टिंग आहे। त्याच्या पुढे तुम्हाला लेहेंगे नवरीचे असो किंवा मग आपले साधे नवरदेव नवरीचे कपडे, त्याच्यानंतर डिझायनर साड्या, साऊथ इंडियन साड्या, भरपूर टाईपच्या साड्या होत्या। इथे सगळ्यात आधी ना आम्ही बसलो होतो, आम्हाला 2-3 लेहेंगे बघायचे होते। आणि इथे तुम्ही बघताय समोर ना नवरदेव नवरीचं त्यांनी सेट लावलेलं होतं, शेजारी पण 1 पीस पॅटर्न लेहेंगा होता। त्याच्यानंतर आम्ही इथे आलो। इथे ना आम्हाला 2-3 जणांसाठी ना साड्या बाकी होत्या वरती घ्यायच्या, तर त्या आम्ही खालून घेतल्या। इथे त्यांनी आम्हाला भरपूर साड्या दाखवल्या होत्या आणि तुम्ही बघताय खूप गर्दी होती 2nd फ्लोअरवरती। तर इथे ना कलांजली पॅटर्नच्या पण साड्या होत्या, त्यांनी आम्हाला भरपूर साड्या दाखवल्या, कॉन्ट्रास्टमध्ये पण दाखवल्या, डिझायनर वेअर पण दाखवल्या आणि भरपूर होतं। साईडला पण तुम्ही बघताय तिथे पण ते दाखवत होते आणि खूप असे फ्रेश कलर होते। मग परत आम्ही 2nd फ्लोअरवर आलो। इथे ना जेंट्ससाठी ना शर्ट आणि पॅन्टचा कपडा भेटतो, तो आम्हाला तो कपडा घ्यायचा होता। तर इथे आम्ही कपडा बघितला आणि तो कापून त्यांनी लगेच दिला मापानुसारच। तर इथे बाबांचे तेच डिस्कस करत होते, सगळ्यांसाठी वेगळं घेतलं। आणि हा जो लहान मुलगा दिसतोय तुम्हाला, तो कंटिन्यू पप्पाला फॉलो करत होता आणि पप्पाला म्हणत होता का मला कडेवर घ्या। मग त्याच्यानंतर ते पॅन्टचं पीस कापत होते ते, मग ते सगळं आम्ही कट वगैरे करून खाली घेऊन गेलो।
फायनली आमची सगळी शॉपिंग झाली होती. बिलिंगसाठी थोडं वेटिंग होतं म्हणून बाबाने इकडे पैसे मोजत होते आणि बाबाने म्हणत होते वा 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 तुमच्याकडे एवढे पैसे वगैरे. तर खरं तर बिलिंगला थोडा टाईमच लागतो. पहिले ते आपलं कम्प्युटरवर बिलिंग करतात, त्याच्यानंतर चेक करतात, मग पॅक करायचं राहतं. आणि ते फायनली बिलिंग झालं होतं. त्यांनी लगेच पिशव्या गाडीत पण टाकून दिल्या आम्हाला. आणि ना आमचं टोटल बिल झालं होतं 35,000 रुपये. आणि मग आता मी गाडीत पिशव्या टाकल्या आणि मग गेलो घरी. आय होप तुम्हाला साडी शॉपिंगचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय.